आज तिसऱ्या दिवशी मम्मीने हा जो मागचा दरवाजा आहे आमचा तो उघडलाय ना, पण मी आता बसत नाही कारण की इथे हवा मस्त येते. हवा पण भारी येते. हे बघ, हे झाड आहे ना आपलं, मग मी असं लावलं म्हणजे नॅचरली ऍक्च्युली ते झाड तसंच आहे, त्याच्यावरती असे व्हाईट अँड रेड डॉट्स आहेत. तो कारल्याचा कारल्याचा झाड आपण घेऊन जाऊया का मुंबईला लावायला? ते भरपूर तुळशी झाल्यात. मी पण एक मोठी उठलाय, हा टाकला लोक भाजी विकाय आणतात खातात. आम्ही पण बघा पपईचं झाड आहे त्यांचं. कौलं होती. भुर्जी मस्तपैकी झालेली आपली. ह्याच्यामध्ये फक्त मी मीठ आणि हळद टाकले आणि खूप टेस्टी भुर्जी होते. मला अशी ऍक्च्युली खूप आवडते, तर मसाला आणि कांदा बिंदा टाकण्यापेक्षा आहे ना अशी वाली भुर्जी माझी खूप फेवरेट आहे. ऍक्च्युली गावचा चिकन लॉलीपॉप आहे ना, लॉलीपॉप कमी आणि तंदुरी जास्त वाटतं. ओ माय गॉड, इथे बघा. हो कसं बघ. हा अरे बापरे, तो कसं बघ पकडतो. किती छोटा आहे तरी पण बघा कसं प्लास्टिक वगैरे तोडायला बघतो. तिकडे दोघे बसले जातात. बाय बाय. चलो गाइस, चल येतो. बाय बाय म्हणे. बाय बाय. चल अनारकली बाय. गुड मॉर्निंग गाइस. तो आज आहे आपला 4th डे इन कोकण. 4था दिवस आहे ना मम्मी? आज कितवा दिवस आहे आपला गावाला? तिसरा. बुधवारी आपण आलो ना. बुधवार, गुरुवार, शुक्रवार आहे ना. सॉरी 4th नाही, 3rd डे आपला आहे कोकण मध्ये आज, म्हणजे गावाला. मी ऍक्च्युली बुधवारी आम्ही आलो ना. बुधवार, गुरुवार आणि आज शुक्रवार, तिसरा दिवस आहे 3rd डे इन कोकण. वेलकम बॅक टू माय चॅनल. आपला आज तिसरा दिवस आहे कोकणमध्ये आणि माझी जस्ट अंघोळ झालेली आहे काही तुम्ही बघू शकता. सो आता मी घेते चहा घ्यायला जाते मी आता. ॲक्च्युली माझी थोडीशी लेट अंघोळ झाली आहे, म्हणजे आता काहीतरी 11 वाजले मला वाटतं. सो आणि ॲक्च्युली कसं आहे ना, मला सवय आहे लवकर रात्री लवकर झोप येत नाही, म्हणजे लेट झोपायची सवय आहे ना मुंबईला, त्यामुळे मला इथे पण लवकर झोप नाही. सो काल पण मी लेट झोपली 12 वाजता आणि तसं पण माझं काम करायचं होतं, मला व्हिडिओ अपलोड करायचं होतं, तेच करत होती मी. आणि मग म्हणून थोडंसं उठायला लेट झाला. आता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे मस्तपैकी. आता मी चहा घेते आहे बघा. इथे मम्मीने बनवून ठेवला आहे चहा, सुयोगने आणि मम्मीने घेतली आहे चहा. सो आता मी घेते आणि आपले बटर बिस्किट खूप काय काय खायला आहे आपल्याला, खूप काय काय खायला आहे आपल्याकडे. सो मी खाऊन घेते पटकन. आणि हां, आज आम्हाला निघायचं आहे, म्हणजे उद्या आम्ही जाणार आहोत मुंबईला, पण आज आम्ही जाणार आहोत बोरलीला, म्हणजे नित्याच्या गावाला, जिथे आम्ही माझ्या मामांच्या पुण्यतिथीसाठी गेलो होतो, तिथे आम्हाला जायचं आहे. तर आम्ही तिकडे आज रात्री राहू आणि उद्या सकाळी पहाटे 4ची गाडी आहे ना आपली, 4ची आमची गाडी आहे. सो ते लोक पण आमच्यासोबतच जाणार आहेत, म्हणून आम्ही सगळे सोबतच चालतोय. सो तिकडूनच गाडी आहे म्हणून ते जवळ पडेल, कन्व्हिनियंट होईल ते आम्हाला. आमच्या स्टेशनवरूनच जाते ती गाडी, पण आमच्या इथूनच जाते, पण आम्हाला थोडंसं कसं आमचं स्टेशन थोडंसं लांब आहे आणि त्यांच्या इथे थोडी जवळच ती येते, जवळच बस स्टॉप आहे त्यांच्या इथे. सो म्हणून आम्ही तिकडे जातो. मग सकाळी 4ची आमची गाडी आहे, 3:30 वाजता आम्हाला उठावं लागेल. सो जास्त लांब नको व्हायला पाहिजे म्हणून आज आम्ही संध्याकाळी तिकडे जायला निघणार आहोत. 5, 5:30, 6 वाजेपर्यंत आम्ही निघू. मग तिकडे जाऊन आपल्याला तिकडे मोठं बाजार पण आहे. जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं की आम्ही मुंबईला भाईला घेऊन जाण्यासाठी ते काजूचे बिया वगैरे घेऊन दिला. सो त्याच बाजारात आम्हाला जायचं, तिकडे आम्हाला थोडंफार काहीतरी खरेदी करायची आहे. संध्याकाळी आणि खेकडी, हां, त्या काजूच्या बिया आणि खेकडी वगैरे घ्यायची आहे. सो संध्याकाळी आम्ही तिकडे गेल्यानंतर बाजारात सुद्धा जाणार आहोत. आणि आता पॅकिंग वगैरे सगळी करायला पाहिजे, कारण की मग निघायचं आहे म्हटल्यावरती सगळं पॅकिंग केलंच पाहिजे. तर मी चहा घेते पटकन आणि खूप सारी कामं आहेत, छोटी छोटी मोठी मोठी. सो ती सगळी आम्ही करून घेतो आणि जसं मला वेळ भेटेल तसं मी तुम्हाला अपडेटेड ठेवेन. सो स्टे ट्यून आणि आपला ब्लॉग बघत राहा. सबस्क्राईब पण करा. काय काय सबस्क्राईब करा, बघा पण आणि सबस्क्राईब करा. हां, बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला जर का अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. 2 hours later. गाईस, माझी पॅकिंग वगैरे सगळं काही झालंय, फक्त आता 2-4 कपडे भरायचे बाकी आहेत, जे की ओले आहेत. आता अंघोळ घेऊन धुवून टाकलेले त्यामुळे. आणि इथे ना व्हिडिओ अपलोड करायला खूप टाईम लागतोय आणि ॲक्च्युली माझे जेवढे पण MBs होते ते सगळे संपले व्हिडिओ अपलोड करताना. आता मी मम्मीच्या फोनमधून हॉटस्पॉट घेतले आणि व्हिडिओ अपलोड होते. मी काल रात्री ठेवला आहे व्हिडिओ अपलोड करायला, अजूनपर्यंत झालेला नाही आहे तो. सो इथे थोडंसं नेटचा इश्यू होतं कारण इकडे वायफाय नाही आहे त्यामुळे. आणि आता झालं आहे पॅकिंग. आता थोड्या वेळात आम्ही जेवायला घेऊ आणि नंतर मग अजून काही थोडं छोटं मोठं काम असेल ते करू आणि मग नंतर 5, 5:30, 6 वाजेपर्यंत आम्ही निघू बोरलीला जायला. सो स्टे ट्यून्ड.
गाईज आज तिसऱ्या दिवशी मम्मीने हा जो मागचा दरवाजा आहे आमचा तो उघडलाय ना मम्मी. काय एवढा लेट उघडलंस? नव्हता उघडा, मशेरी भाजी पण उघडला. हा घरामध्ये वास झालेला थोडा म्हणून. तर बघा असं मागे आहे मस्त असं हिरवं 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 सगळं झालंय. आणि ही मनी माऊ बघा पटकन धावत दरवाजा उघडला लगेच धावत इकडे आली. तर असं सगळं हिरवं हिरवं इकडे झालंय. आणि पहिले आमचं हे घर जुनं होतं सो तिकडे आमचा वॉशरूम होता बांधलेलं, बट आता तिकडून हटवलंय मग. आणि हे असं मागे आहे आमच्या. खूप भारी वाटतं ॲक्च्युली. आता खूप झाडं गवत वगैरे झालंय त्यामुळे मी जाऊ नाही शकत, खालती उतरू नाही शकत, म्हणून तुम्हाला इथूनच दाखवते. सो बघा. आणि इथे बसायला ना खूप छान वाटतं, पण मी आता बसत नाही कारण की इथे हवा मस्त येते. हवा पण भारी येते. हे बघ बसायला खूप हे झाड आहे ना आपलं कोणतं हे मी लावलेलं हे किती छान वाटतं बघ. रंगीत बाळाराम पाहून तोडून नेलं माझ्याकडनं. कसलं आहे पण हे झाड? हे शोचं आहे बघ. त्याच्यावर कलर बघ किती आहेत. ते शोचं झाड आहे असं कुणी कलर केला. हा असं कसं? मग मी असं लावलं म्हणजे नॅचरली ऍक्च्युली ते झाड तसंच आहे. त्याच्यावरती असे व्हाईट अँड रेड डॉट्स आहेत आणि अशी पानं आहेत, पानांवरती व्हाईट रेड डॉट्स. जसं की असं वाटतं की कोणीतरी कलर लावलाय, पण ते ऍक्च्युली नॅचरली तशीच आहेत, ऑर्गॅनिक. बघ किती मोठे मोठे झालेत. आणि ते बघ ते गेले ना ते ताना तो दिसतोय तो करेल्याचा ताना कारल्याचा झाड. आपण घेऊन जाऊया का मुंबईला लावायला ते कारल्याचं? ते आता होतील पावसात. आणखी इथे तुळशी बघा माझ्या इथे किती तुळशी होतात. तुळस लावायची काही गरज कुठे तुळस? ते बघ किती झालं. ते बघ खाली उतर. अरे हा इथे खाली उतर. इथं पण आता होतील. सॉरी इथे पण होतात. खाली उतर ना थोडं दाखव. ते बघा तिथे एक तुळस झाली आहे त्या पाईपच्या तिथे बघू शकता किती होतात. त्या बाजूला पण झाल्यात कितीतरी तुळशी. आता इकडे पण होतील. ह्याच्यामध्ये पण असतील भरपूर तुळशी झाल्यात. ही पण एक मोठी तुळस होती ती पाय दिला ढोराने ती पण मोडून टाकला. आणि ही तर मोठी होती दारातच. हा ती पण सुकली. ढोराने पाय दिला. ढोरं येतात ना अशी इकडे गाई म्हैस बैल येतात भरपूर. असं सगळं आहे. मागे भाजी बोलतात ना टाकला मुंबईला विकाय तो टाकळा म्हणजे त्या लोकांना माहिती असेल, जे लोक बघतील ना व्हिडिओ त्यांना खाणाऱ्यांना माहिती असतो तो टाकला खातात. ते दाखव. तो बघा आमच्या हा ते काल माई पण दाखवत होती टाकळा. हा बघा किती उठल्या आमच्या भोवती उठतो पूर्ण घराच्या वाटला उठल्या. हा टाकला लोक भाजी विकाय आणतात खातात. आम्ही पण राहिलो तो खातो पण थोडा छोटा आहे म्हणून नाही खाणार. गाईज तुम्हाला जर माहित असेल टाकळ्याची भाजी काय असते तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कोणाकोणाला माहिती घेऊन खातात. सो ती वाली भाजी इथे भरपूरच आली आहे. 20-30 रुपयाला जोडी विकतात. आणि तिकडे पण आहे बाहेर. मी तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल माझ्या. सो तिकडे पण बाहेर आहे टाकळ्याची भाजी. आणि हे माझ्या काकांचं घर आहे, चुलत काकांचं. आणि पपई झालाय तो पपई त्यांचा झालाय. पपई कोणी काढून नेला. हे बघ खाली उतरशी तेव्हा दिसेल ना. हा ते बघा भरपूर झालेले कोणी काढून नेले पपई. काढून नेले ना. हे बघा पपईचं झाड आहे त्यांचं. कवलं होती ती काढून नेलं. पलवून नेला. फाटी इथे ठेवलेली ती पण पलवून नेला. पूर्ण फाटी कोणी पलवला घेऊन जातात. हा आता ऍक्च्युली आम्ही इथे राहत नाही ना त्यामुळे मग कोण पण येऊन घेऊन जातं. सो आता जेवण पण झालंय ना मम्मी? काय बनवलंय जेवण? सुट्टीचं कालवण वत्तल, गावची ओत्तळ म्हणजे सुट्टीचं कालवण बनवलंय मम्मी इकडे. आणि ह्याच्यामध्ये आहे राईस भात. ह्याच्यात सॉरी ह्याच्यामध्ये भात आहे गरम आहे. आणि नंतर मग जर आमलेट. हा आणि मी ऑमलेट बनवेन. चला असं सगळं आहे. जेवताना भेटूया आपण. पॅकिंग वगैरे झालंय. आणि ही मांजर आहे ना आम्ही आल्यापासून आमच्याकडेच येते. इकडे तिकडे इकडे तिकडे. ही आमची मेनू आहे. नाचते नुसते. चल ये. चला आमच्या इथं हे आमचे तात्या आहेत. जेवून जा ना. झोपत सर तुम्हाला आवाज येईल जेवण. किती वाजले? 2 वाजता जेवण. गाईज अरे यार आली. ही मांजर दूध देत होती तिच्या पिल्लूला. या छोट्या पिल्लूला दूध देत होती आणि मी जात होती फोटो काढायला पण तेवढ्यात ही आली बाहेर. आता चल ये इकडे. नाही येणार ना आता. हे बघा छोटं पिल्लू गेलं घाबरून. जाऊ दे चल सोड नंतर. चला नंतर काढेन. मांजर आली लगेच. हा कारण की तिला कळलं ना आता आम्ही जेवायला घेतोय. सो म्हणून ती पण आली लगेच आता आमच्या इथे दूध पाचता बेबीला. इथे मी बनवली आहे मस्तपैकी भुर्जी 2 अंड्यांची.
आणि आज आम्हाला जायचं आहे. सो मी तुम्हाला मगाशीच दाखवलं की सुट्टीचं कालवण भात मम्मीने बनवला आहे. आणि हे 2 अंडी होती. सो आम्ही भुर्जी बनवली. आणि कालचा माझा एक लॉलीपॉप पण शिल्लक आहे, कारण की मी माझ्यासाठी 2 आणलेले, सो मी खाल्लं नाही. आणि मग सुयोगने पण नाही खाल्लं, कारण की तो पण सूप वगैरे पिऊन आला होता. सो मी माझा तो एक लॉलीपॉप आहे तो ठेवला. आणि 2 आम्ही त्या समोरच्या काकांना सुद्धा दिले होते. सो मला जातच नव्हतं अजिबात, म्हणून मी एक खाल्ला आणि एक माझा लॉलीपॉप ठेवला. सो तो पण मला इथे आता गरम करायचा आहे. याच्यामध्ये भुर्जी मस्तपैकी झालेली आहे आपली. ह्याच्यामध्ये फक्त मी मीठ आणि हळद टाकले आहे आणि खूप टेस्टी भुर्जी होते. मला अशी ॲक्च्युली खूप आवडते. तर मसाला आणि कांदा बिंदा टाकण्यापेक्षा आहे ना अशी वाली भुर्जी माझी खूप फेवरेट आहे. सो तो थोड्या वेळात मी सगळं गरम करते आणि मग आम्ही जेवायला घेते. भूक लागली आहे खूप. इथे मम्मी वाढते जेवण. भात आहे, भुर्जी आहे, कालवण आहे ते सुट्टीचं, आणि माझा लॉलीपॉप तिकडे आहे तो मी घेऊन येते. ह्याच्यामध्ये गावाला काहीही बनवा खूपच टेस्टी लागतं. आणि हा बघा हा एक लॉलीपॉप आहे. ॲक्च्युली गावचं चिकन लॉलीपॉप आहे ना, लॉलीपॉप कमी आणि तंदुरी जास्त वाटतं. इथे भुर्जी आहे. मी पटापट आता जेवून घेते आणि मग भेटते. माझा व्हिडिओ अपलोड करायला ठेवला, अजूनपर्यंत होत नाही अपलोड. गाईज दुपारचं वातावरण तुम्ही बघू शकता आता कसं झालं इकडे. आणि काहीतरी 3:30 की 3 वाजलेत. खूप भारी वाटते इकडे बसायला. म्हणजे ऊन पण नाहीये एकदम, असं थोडं पावसासारखं वाटतं, पण पाऊस पडत नाही ॲक्च्युली. ही बघा ही आमच्याकडेच असते आता. ही ॲक्च्युली त्या समोरच्या घरातल्या त्या तात्यांची मांजर आहे, पण ती आमच्याकडेच असते आता. आम्ही आल्यापासून खायला प्यायला झोपायला इकडेच असते ती आता. फक्त तिचं छोटं बाळ आहे तिकडे, काल तुम्हाला दाखवलं. सो तिकडे ती जाऊन फक्त दूध देऊन येते त्या बाळाला बस. आता इथेच असते ती खायला वगैरे. आणि इथे मम्मीने ठेवलेत भांडी सुकायला. सो आज माझा म्हणजे आमचा लास्ट डे आहे इकडे आमच्या गावाला. आता आम्ही थोड्या वेळाने निघू बोरलीला जायला, म्हणजे तिकडे माझ्या कझिनकडे. मग तिथून उद्या पहाटे सकाळी 4 वाजता आमची गाडी आहे. AC बस आम्ही बुक केली आहे, म्हणजे रिझर्वेशन केलेलं आहे आम्ही तिघांचंही. आणि आमच्यासोबत ते नित्य वगैरे पण येणार आहे. सो असं आहे. आता आम्ही थोड्या वेळाने निघू तिकडे जायला 5:30 पर्यंत. झालंय ऑलमोस्ट सगळं पॅकिंग. थोडंफार जे करायचं ते आता मी करून घेऊ आणि मग निघू. मी लोक इथे पॅकिंग करतोय. मम्मी सगळं सामान भरते आणि ह्या कॅटला असं वाटते की आम्ही काहीतरी खातोय म्हणून ती इकडे तिकडे नाचते फक्त. ये 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 धर, हे ये धर धर, ये ये ये. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली लॉलीपॉप होतं, त्याची पिशवी इथे आहे. तिला असं वाटतं की ह्याच्या आतमध्ये काहीतरी आहे खायला. तिला वास येतोय लॉलीपॉप चिकनचा म्हणून. बघा ती स्मेल करते आता. तिला असं वाटतं काहीतरी आहे, पण ॲक्च्युली आतमध्ये काय नाही आहे. काय नाही बघ. आहे का आतमध्ये काय? काहीच नाही आहे. चल जा. गाईज इकडे आहे ना माकड आलाय. तो बघा वरती बसलाय. ओ माय गॉड. आला हा बघा. बापरे बघ कसं हे करतोय कुत्र्याला. इथे पण आलाय. हे बघ इथे पण आलाय. ओ माय गॉड. इथे बघा. ओ बापरे भारी आहे. इथे पण बसलाय वरती. बघा ते प्लास्टिक तोडतोय तो. सॉरी बाबा मला भीती वाटते मम्मी. तिकडे पण प्लास्टिक तोडतोय बघा कसा. हे बघ इथे पण आलाय. तो बघा कसा तिकडे. ओ माय गॉड. आणि हा बघ कसा करतोय. हा तर प्लास्टिकच तोडायला बसलाय तिकडे वाटतं. आतमध्ये जायला बघतोय. बघ कसं करतोय. हा अरे बापरे. आला तो कसं बघ पकडतो. किती छोटा आहे तरी पण बघा कसं प्लास्टिक वगैरे तोडायला बघतो. गेला नाही जमत आहे त्याला. चल बाबा मम्मी मला भीती वाटते. तो बघ आता गॅलरीवर चढ. आता इथे वरती गेलाय तो. गेला. ते दोघं जण. ते बघा तिकडे दोघे बसले आता. चौघे आले. गांधीजी की 4 बंदर. 5 ते बघ तिकडे पण आले खालती. टोळी चालली आहे यांची आता तर. ते बघ किती पोरं बाला. ते बघ कशी बघ. सही आहे यार इनका तो भाई.
खूपच भरपूर आलेत एकदम अशी छोटी छोटीशी. हे बघा तिकडे गेलेत आता बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या तिथे गेलेत ते लोक. चल मम्मी आपण रेडी होऊया. गाईज ऑल सेट, सगळं पॅक झालेलं आहे. आम्ही एक झाड पण घेतलंय हे मस्त असतं आणि एक तुळस घेतली आहे. सो सगळं आता पॅकिंग वगैरे झालेली आहे ऑलमोस्ट. आता आम्ही 10 to 15 मिनिट्समध्ये निघू. आम्ही रिक्षावाल्याला सुद्धा बोलवलं आहे. सो तो येईल, त्याला 5:45पर्यंत यायला सांगितलं आम्ही. सो तो येईल आणि हे आता मांजर कोणाकडे जाईल आम्ही गेल्यावर. सो चला निघूया आता. 15 मिनिटात आम्ही निघू. आणि आता मी इथून चाललोय बोरलीला. सो तिकडे जाऊन आपल्याला मार्केटला सुद्धा जायचं आहे. मार्केटमध्ये मम्मीला सुकी मच्छी, खेकडी वगैरे घ्यायची आहे. हां, तर ते तिकडे आम्हाला सुकी मच्छी वगैरे घ्यायची आहे. खेकडी भेटली तर खेकडी सुद्धा घेऊ. अजून बघूया काय काय घेता येईल ते. पण पटकन आता निघूया. चला ऑलमोस्ट सगळं झालंय. मम्मी इथे गॅसचं वगैरे सगळं व्यवस्थित करते ना मम्मी. गॅस झाकून असं ठेवते, गॅस झाकून ठेवते असं. चला सगळं झालं, लाईटी बिटी आम्ही सगळं बंद केलं. निघायचं. चला बाय बाय. चला गाईज आता आम्ही आलोय बाहेर. सगळं पॅक वगैरे केलं, सगळं दरवाजे वगैरे लावलेत. हे बघा इकडे सगळं आमच्या बॅग्स वगैरे आहेत. आणि ॲक्च्युली आहे ना मी तिकडे वरती गेलीच नाही ह्यावेळेस. बघा तिकडे मागाशी मला दाखवत होती ना माकडं वगैरे आलेली. सो मी एवढ्या गावाला येऊन पण तिकडे नाही गेली आहे. आणि आता जाऊ दे, आता निघायचा टाईम झाला आहे. सो आता मी वरती जाणार पण नाही. वरती जिथे आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे आणि तिकडे घरंसुद्धा आहेत सगळ्यांची. पण मी नाही गेली की जाऊन येऊ एकदा. फक्त तिथे वरती जाऊन बघून येते मी. ओके. मला ॲक्च्युली ना खूप भीती वाटते काही सिरियसली गावाला यायला. म्हणजे पावसाळ्यात गावाला यायची मला खूप भीती वाटते. बघा तिकडे घर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे इथे आहेत, त्यांचं स्टॅच्यू. सो असं सगळं आहे. जाऊ दे, नेक्स्ट टाईम येऊ द्या, वरती जाऊ आपण. बघा कुत्रा इथे झोपलाय. हे माझ्या एका अंकलचं घर आहे. सो तिकडे खाली एक बैल ओरडतोय. चला बाय बाय गोंडघर. चला निघूया आता. आता नाही म्हणजे आता तर बोरलीला चाललोय. उद्या मुंबईला जायला निघायचं आहे. सो आज लास्ट डे आमचं इथे. चला. आणि हे तात्या आम्हाला भेटले वगैरे, सगळं काय भेटून झालं. ते आता गेलेत बाहेर, त्यांचं काम आहे थोडंसं तिकडे. सो आमची ऑटो पण येईल आता थोड्या वेळात. चलो. आणि हे आमचं घर. आणि आपल्या जयंतीचे पण मस्त मस्त व्हिडिओज आहेत. सो जर का बघितले नसतील तर लवकर जाऊन बघा. मी तुम्हाला पाहिजे तर लिंक देईन कुठेतरी एंडिंगला वगैरे असं लावेन. सो तुम्ही बघू शकता. ओके. सो चलो. आमची ऑटो येईल आता थोड्या वेळातच. गाईज हे बघा, हे दोघे जण मला बाय बोलायला आलेत. गेली ती आतमध्ये. तिथे आहे जी छोटी पिल्लू. बघा दोघे आम्हाला बाय बोलायला आले. एवढा वेळेस तर आले नाही बाहेर. ही छोटी गेली. ती घाबरते ॲक्च्युली, ती छोटी आहे म्हणून ती सगळ्यांना घाबरते, म्हणून अशी पळते. बाय बाय. भेटूया पुढच्या वर्षी मे मध्ये. ओके. नाराज झाली ती वाटतं. नाराज झाली आहे. हिचं नाव नित्याने ना अनारकली ठेवलं होतं. बाय 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 बाय. मे मध्ये भेटूया आपण. आपली ऑटो आली आहे वाटतं. हां आली आली. मम्मी आली. चाल ऑटो. चलो ऑटो आली आहे गाईस. चलो घेते आता बॅग्स वगैरे. चलो गाईस. चला. मस्त वाटलं ना 2 दिवस गावाला राहून. अजून राहिलं असतं ॲक्च्युली, पण आता योगचं ऑफिस चालू होईल ना म्हणून आम्ही जातोय. बाय बाय अनारकली. ती नाराज झाली आहे. चल येतो. बाय बाय. बाय बाय. अनारकली बाय. तिला वाटत असेल कुठे चालले यार हे लोक. बंद केला गेट. चला बाय. चल. चला आमची रिक्षा आली आहे खाली. तर चाललोय आम्ही. हे बघा, हे बघा, हे कुत्रे इकडेच फिरत असतात. कसं स्लोप आहे इथे. हट. येऊ. ही पकड 1 मिनिट. मी माझी बॅग काढते. गेले तिकडे.
चला. मीनू गेली ना. गेली. इथून पण एक रोड आहे आमच्या बोधवाडी जायला. हे बघ इकडे लोक किती चाललेत गाई म्हैस. वाव. सिओ आता इकडे चालला काहीतरी काम आहे त्याचं. काम ते प्रतिभाताईचं वेगानं. हा. हा आहे मसा फाटा आणि इथून तिकडे जातात ना वहिनीच्या गावाला. नाही वहिनीच्या गावाला त्या साईडच्या आतगावला तिकडे आतगावला. तिकडे. आता हा चालू झालाय पोपटी साईडचा रस्ता. सरळ सरळ जायचं स्ट्रेट. इकडे इकडे हे बरोबर पकडलं. चला गाईज आम्ही उतरलोय. इकडे आहे हा सुका बाजार आहे फक्त. सुका पण ओला पण. सुका पण आणि ओला पण. हे बघ खेकडी पण आहे.